महाराजस्व शिबिराचं आयोजन केलेलं आहे, काय सांगा? नमस्कार. धाराशिव शहरामध्ये आपण आज छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये आयोजक उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय धाराशिव हे असून त्यासोबतच आपण तालुक्याचे इतर सर्व विभाग जसे की नगर परिषद, त्यानंतर भूमी अभिलेख ऑफिस, रजिस्ट्री ऑफिस, शिक्षण विभाग, त्यानंतर कौशल्य विकास विभाग, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग या सगळ्यांना सोबत घेऊन एकाच छताखाली 24 स्टॉल लावून नागरिकांना सुलभ सेवा या विविध विभागांमार्फत कशा देण्यात येतील या दृष्टीने नियोजन केलेले आहे. नगर परिषद संदर्भात जे काय म्हणजे विषय आहेत, उदाहरणार्थ वाढीव मालमत्ता कर वगैरे, तो पण विषय यामध्ये म्हणजे होणार का, निकाल लागणार का? नगर परिषद मुख्याधिकारी यांचे सुद्धा त्यांच्या कार्यालयातर्फे इथे 2 स्टॉल आहेत. त्यांचे उपमुख्याधिकारीसुद्धा इथे उपस्थित आहेत. संबंधित विभाग या संबंधित जास्त डिटेल माहिती देऊ शकतील. काही नागरिकांना शासनाच्या वतीने विविध मंजुरी करण्यात आलेल्या काय साहित्याचं वाटप करण्यात आलं. हो, आज मान्यवर निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव हे कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. यासोबतच धाराशिव शहरातील सर्व सन्माननीय नागरिक, यासोबतच आपले सर्व पत्रकार महोदयसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण विविध विशेष सहाय्य योजना जसे की संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, यासोबतच विविध प्रमाणपत्र, दाखले, त्यानंतर काही मोजणीचे प्रमाणपत्र भूमी अभिलेख विभागाचे, यासोबतच कृषी विभागातर्फे ट्रॅक्टर वाटप सांजा येथील शेतकऱ्यांना केलेलं आहे आणि विविध लाभार्थ्यांना ह्या वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ दिलेला आहे. यासोबतच वेगवेगळ्या विभागांच्या ज्या काही अभिनव उपक्रम आणि अभिनव योजना असतील त्याचीसुद्धा माहिती या सर्व शिबिरातून नागरिकांना देण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचा आजचा हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर पुढील काळामध्ये नागरिकांना कुठल्या प्रकारे या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची असा तुमचा प्रयत्न राहील? माननीय महसूल मंत्री महोदय आणि माननीय विभागीय आयुक्त सर, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तहसील कार्यालयाने आतापर्यंत एकूण 11 मंडळापैकी 10 ग्रामीण मंडळामध्ये हे शिबिर घेतले आहे आणि त्यामध्ये विविध समस्या आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्यामध्ये ज्या समस्या तातडीने निपटारा करण्यासारख्या आहे त्याचा निपटारासुद्धा झालेला आहे. यामध्ये काही अर्धन्यायिक प्रकरणं आहेत, त्यामध्ये सुनावणीची गरज असते किंवा काही कायदेशीर गुंतागुंत असलेले प्रकरणं जे आहेत त्याला थोडा अवधी अजून लागणार आहे. परंतु या शिबिराच्या माध्यमातून मला नागरिकांना हे सांगायचं आहे की विविध कारणांमुळे जर आपल्या कुठल्या समस्या प्रलंबित असतील तर प्रशासन आणि नागरिकांमधली संवादाचा जो सेतू आहे तो बळकट करण्यासाठी हे शिबिर म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वसनीयता निर्माण व्हावी आणि प्रशासनाचंसुद्धा नागरिकांप्रती उत्तरदायित्व वाढवावं असा प्रांजळ हेतू या शिबिराच्या मागे आहे. संपूर्ण जरी 100% समस्या एकाच दिवशी सॉल्व झाल्या नसतील तरीसुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत की जे काही आज स्टॉल आपल्याला इथे दिसत आहेत विविध विभागांचे, त्यांना रजिस्टर देण्यात आलेले आहेत, त्यांना स्टॅम्प देण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज शिबिर. येणाऱ्या प्रत्येक अर्जावर आपण त्या पद्धतीने चिन्हांकन करून त्याचा विशेष आढावा घेणार आहोत. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये या सगळ्या आपण समस्या सोडवू.